प्रारब्ध चांगलं असलं तर भोगावं लागल, वाईट असलं तरी माणसाला भोगावं लागेल. गेले कर्म त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. भिकारी माहिती नाही एका गावामध्ये होता भिकारी. भिकारी म्हणजे तरी काय घर नाही दार नाही चावडी पिढ्यार नाही, त्याला काय म्हणतात भिकारी. आता घर नाही दार नाही चावडी पिढ्यार नाही, पावसाळ्याचे दिवस होतो, तो पाऊस चालत होता, म्हणून पावसापासून बचाव व्हावा म्हणून एका घरावाल्याच्या दारात जाऊन थांबला. पावसापासून बचाव व्हावा म्हणून दारामध्ये थांबला असताना तो घरावाला आला, तो म्हणला का रे तुला आमचंच घर दिसलं का, धग पुढे. म्हणून जो पाऊस चालतो पावसापासून बचाव व्हावा, समोर एसटीडी होती, त्या एसटीडी मध्ये जाऊन तो घुसला. पावसापासून बचाव व्हावा म्हणून एसटीडी मध्ये घुसला. तो एसटीडी वाला आला तो म्हणला का रे तुला आमचंच घर दिसलं, आमची जी एसटीडी धग पुढे. आता जो पाऊस चालतो पावसापासून बचाव व्हावा, समोरच एक टपरी होती, त्या टपरीवाल्याच्या अडखण भेटतो थांबला. तो टपरीवाला आला तो म्हणला का रे तुला आमचंच घर दिसलं का, धग म्हणे आडून. मग आता जो पाऊस चालतो पावसापासून बचाव व्हावा, काय करावं मोठा प्रश्न पडला. समोरच पोलीस स्टेशन होतं. यानं विचार केला आपण पोलीस स्टेशन मध्ये जर गेले तर आपला पावसापासून यदा कदाचित काय होईल बचावून. पण ते लोक असं सहजी घेतात का, नाही घेत. ते काहीतरी गुन्हा करावा लागतो म्हणून काय गुन्हा करावा म्हणून समोरून एक बाई छत्री घेऊन येत होती. छत्री घेऊन येत असताना यानं असा विचार केला या बाईच्या आतली छत्री जर आपण चोरली, चोरल्यानंतर आपल्यावर चोरीचा इल्जाम लागला, चोरीचा इल्जाम लागल्यानंतर आपण जेलमध्ये जाऊन जेलमध्ये गेल्यानंतर पावसापासून आपला बचाव होईल. म्हणून त्या बाईच्या हातातली छत्री आयुष्य लागला. ते बाई म्हणली भाऊ छत्री तू ही का म्हणे का म्हणून मी सप्त्यातून चोरी आणि बसली. प्रारब्ध चांगलं असलं तरी भोगावं लागेल, वाईट असलं तरी तुमचं प्रारब्ध तुम्हाला भोगावं. गेले कर्म त्याची भोगा आणि उपजले मेले असे किती. पण महाराज आम्हाला आमचं प्रारब्ध संचित बदलवायचं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा भगवंताचं नाम घेतलं, भगवंताची कृपा जर झाली तर भाऊसागरांना नदीतून तरता येतं. भगवंताची कृपा जर झाली तर प्रारब्ध संचित सुद्धा माणसाचं बदलून जातं. म्हणून ऐसे विठोबाचे नाम, कैसे विठोबाचे नाम अभंगाचं पहिलं चरण. तुटे भाव तुटे भवरोग तुटे भाव तुटे भवरोग तुटे भाव तुटे भवरोग तुटे संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे भाऊसागरातून करता येतं आणि या प्रारब्धातून सुद्धा माणसाला सुटता येतं. दोन प्रश्न सांगितले, प्रश्नांचं उत्तर देखील सांगितलं. तिसरा प्रश्न याला आवाज आहे जरा. तिसरा प्रश्न म्हणजे माणसाच्या जीवनातला जन्म आणि मरणाचा प्रश्न. बरोबर आहे की नाही. जन्म घेताना सुद्धा दुःख आणि मरत असताना सुद्धा दुःख. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. आता जन्माला येताना सुद्धा दुःख, मरत असताना सुद्धा दुःख. ज्ञानोबा सांगतात की माणसाच्या अंगावर 3.5 कोटी एवढे रोम आहे. किती रोम आहे? 3.5 कोटी एवढे रोम आहे. आणि त्या रोमातून अंतकाळी विंचू चावल्याच्या वेदना माणसाला होतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे जन्म घेताना सुद्धा दुःख आणि मरत असताना सुद्धा दुःख. आता जन्म घेताना साधे दुःख आहे का? किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे, काय सांगू गरीबीच्या यातना मज भोगविता नारायण. 9 महिने 9 दिवस जीवात्मा ज्या वेळेला आईच्या पोटात राहतो. आता मी इथे जाऊ बायका समय आईच्या पोटात होतो का? मी नाही. उत्तानपाद अवस्थेमध्ये म्हणजे वर पाय राहता खाली डोकं राहतं, अशा अवस्थेत 9 महिने 9 दिवस त्या जीवात्म्याला तिथं थांबावा. बरोबर आहे की नाही. आता 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये आपण होतो त्या वेळेला तिथं आईच्या पोटामध्ये काही नॉन एसी लावलेली होती का? उषा कंपनीचा फॅन लावला होता का? नाही. मला
गुहामुखाच्या त्या थैलीमध्ये 9 महिने 9 दिवस त्या जीवात्म्याला तिथं थांबवलं. बरोबर आहे की नाही? तिथं राहिल्यावर तरी सुख आहे का? नाही महाराज. जठर अग्नीचे चटके जीवात्म्याला तिथं खावे लागतात. ते जठर अग्नी एवढी तप्त झालेली असते की ती अन्नाचं पाणी करून टाकतं. कशाचं पाणी करतात? अन्नाचं. मग अन्नाचं जर ते पाणी करत असेल त्याच्या जीवात्म्याला किती चटके देत असेल. आणि ज्या वेळेला जठर अग्नीचे चटके जीवात्मा त्या तिथं खातो त्यावेळेला तो जीवात्मा म्हणतो सोहोम सोहोम सोहोम. देवा या गर्भाच्या वेगळा एक वेळा कर आणि एकदा जर तू या गर्भाच्या वेगळं जर मला केलं तर मी तुझं भोजन केल्याशिवाय राहणार नाही. एक वेळा करी या तू खावे. भगवंत परमात्म्याला त्याची दया आली. दया आल्यानंतर भगवंत परमात्म्यानं त्याला 9 महिने 9 दिवसानंतर गर्भाच्या बाहेर काढलं. आणि 9 महिने 9 दिवसानंतर गर्भाच्या बाहेर आल्यानंतर सोहोम सोहोम म्हणणारा वारा मायेचा लागला. जीव बदलून आला. मायेचा वारा लागला. मायेचा वारा लागल्यानंतर सोहोम सोहोम म्हणणारा कोहोम कोहोम म्हणू लागला. देवा मी तुला ओळखत नाही. देव म्हणला अरे तू यासारखे तर लय येताना लय चालले जातात. बरोबर. तू काय एवढा लंबापणा करू. म्हणून 9 महिने 9 दिवसानंतर तो गर्भाच्या बाहेर आला. गर्भाच्या बाहेर आल्यानंतर ज्याची आंघोळ करायची तो 5 दिवसाचा आणि जी आंघोळ करणारी म्हातारी ती 50 वर्षाची. तेवढं जमीन आसमानचा फरक आहे. त्या म्हातारीच्या हातावर तर चामडं एवढं रड झालेलं असतं. तुम्ही जर घासतेल ओतलं मातीत जर उडी दिली तर पेट म्हणता पेटणाने एवढं रट कातर त्या म्हातारीचं झालं असतं. आणि ती म्हातारी आंघोळ करणारी असते. ज्याची आंघोळ करायची तो 5 दिवसाचा आहे आणि जी आंघोळ करणारी म्हातारी ती 50 वर्षाची. मग तो सुनबाईला सांगते टाक गरम पाणी टाक गरम पाणी टाक गरम पाणी. मी अगोदरच सांगतो त्या म्हातारीचा हात तेवढा कडक राहतो. आणि जेव्हा त्या कडक हाताला येत नव्हतं तेवढं ती सुनबाईला म्हणते थांब. आणि ते उकडतं पाणी त्या लेकराच्या डोक्यावर टाकतात. ते पोरगं मोठमोठ्यानं रडतं घुमलतं पण तरी पुढे तरी त्याला सुख आहे का? नाही महाराज. त्याला गरम पाण्याचे तांबे ओतल्यावर सुद्धा पुढे सुख नाही. मग त्याचा हातावर त्याचा पायावर आवडा आवडीचा कार्यक्रम. ते पोरग बेजार झालं. आणि बेजार झाल्यानंतर त्या मुलाला झोप यावी म्हणून पाण्यामध्ये ती आई झोपू. पाण्यामध्ये झोपू घातल्यानंतर ते पोरग रडत बी नाही हसत बी नाही जपत बी नाही. का म्हणून ते विचार करता येईन गरम पाण्याचे तांबे काय वाटले येईन हात पाय काय आवडले मूर्ख काय आवडणार नाही. ते पोरग मोठं मोठं पाहतो. मग त्या लेकराला झोप यावी